देशभरातील 10 महत्त्वाच्या राष्ट्रीय आणि क्रीडा बातम्या पाहूयात। बिहार विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीची पुढील महिन्यात घोषणा होण्याची शक्यता। मुख्य निवडणूक आयुक्त 4 आणि 5 ऑक्टोबरला पाटण्याचा दौरा करणार। अंतिम मतदार यादी आज प्रसिद्ध होणार आहे। रूपा पब्लिकेशन्सला संविधानाच्या लाल काळ्या रंगातील पॉकेट आवृत्तीचं प्रकाशन आणि विक्री करण्यास उच्च न्यायालयानं बंदी घातली आहे। ईस्टर्न बुक कंपनीने दाखल केलेल्या खटल्याच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं आदेश दिले। पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज गृहमंत्री अमित शहांची भेट घेणार आहे। पंजाबमध्ये पुरामुळे मोठं नुकसान झालंय। भगवंत मान झालेल्या नुकसानीचा अहवाल केंद्रीय गृहमंत्र्यांना सादर करत 20,000 कोटी रुपयांच्या पॅकेजची मागणी करणार आहे। तमिळनाडूमधल्या चेंगराचेंगरी प्रकरणी केंद्र सरकारकडून चौकशी आयोग स्थापन करण्यात आलाय। खासदार हेमा मालिनी यांच्या नेतृत्वाखाली ही समिती नेमण्यात आली आहे। चेंगराचेंगरीबाबत समाज माध्यमांवर अफवा पसरवल्याप्रकरणी तिघांना अटक झालेली आहे। मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडून 1 रुपया घेतला नाही, त्यामुळे कॉन्ट्रॅक्टर मला घाबरतात असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी म्हटलंय। तर माझ्यावर किती आरोप झाले तरी विचलित होणार नाही, टीका करणाऱ्यांवर गडकरींचा हल्लाबोल। मी आजपर्यंत एकाही कॉन्ट्रॅक्टरकडनं भटकी केली नाही, 1 रुपया कधी घेतला नाही, म्हणून कॉन्ट्रॅक्टर मला घाबरतात। त्यामुळे कुठल्याही प्रकारच्या खोटी कामं केली नाहीच। त्यामुळे येणाऱ्या काळात कोणी किती खोटे आरोप केले तरी मी विचलित होत नाही, तुम्ही होऊ नका। काश्मीर खोऱ्यामधल्या 7 पर्यटन स्थळं सोमवारी पर्यटकांसाठी पुन्हा खुली करण्यात आली आहेत। पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर ही पर्यटन स्थळं बंद करण्यात आली होती। पहलगाम पर्यटकांसाठी तुर्तास बंदच राहणार आहे। म्यानमार पुन्हा भूकंपाने हादरलाय। सकाळी 6:10 म्यानमारमध्ये 4.7 रिश्टर स्केलचा भूकंप झालाय। मणिपूर, नागालँड आणि आसामसह भारतातील अनेक भागात भूकंपाचे धक्के जाणवले। गाझा पट्ट्यातील संघर्ष थांबवण्यासाठी डोनाल्ड ट्रम्प यांनी केलेल्या घोषणेचं पंतप्रधान मोदींकडून स्वागत करण्यात आलंय। राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पुढाकारानं सर्वजण एकत्र येतील अशी आशा मोदींनी व्यक्त केली आहे। भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादवचं देवनारमधील निवासस्थानी जल्लोषात स्वागत करण्यात आलं। माजी खासदार राहुल शेवाळे आणि परिसरातील नागरिकांनी शाल, पुष्पहार आणि तिरंगा देऊन सूर्यकुमार यादवचं अभिनंदन केलं। गवर्नमेंट ने और बीसीसीआई ने अपॉर्चुनिटी दी हमको क्रिकेट खेलने की वहाँ पर, और अच्छा क्रिकेट खेले, मैच जीते और अच्छा टूर्नामेंट खेले और टूर्नामेंट जीत के आगे इससे बड़ी बात क्या हो सकती है। अच्छा, बहुत ज़रूरी है। कभी कभी देखिए आपको दवा से ज़्यादा दुआ का ज़रूरत होता है, तो लेने आ गए प्रेयर्स, और बहुत ज़रूरी रहता है ये सब भी लाइफ में आपके आगे जाने के लिए। और अच्छा दर्शन किया सर के घर पे, अभी घर जाएंगे, आराम से खाना खाएंगे और रिलैक्स करेंगे। आजपासून महिला एकदिवसीय विश्वचषक क्रिकेट स्पर्धेला सुरुवात होतीये। भारतीय संघाला 47 वर्षांपासूनची जेतेपदाची प्रतीक्षा संपवण्याची संधी आहे। 5 ऑक्टोबर रोजी श्रीलंकेच्या कोलंबोमध्ये भारत-पाक सामना रंगणार आहे।